थोडक्यात 15/3/22 नंतर 15 दिवसामध्ये ही निवडणूक प्रक्रिया जशी काही प्रभाग रचना जिथं कुठं ज्या ज्या महापालिकांमध्ये त्या पद्धतीने ती घेणं अपेक्षित होतं, मात्र महाविकास आघाडीच्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारनं त्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. त्यामुळं आत्तापर्यंत त्या निवडणुका लांबलेल्या आहेत. म्हणजे सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. 100% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होण्यास फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. ओके, कारण त्यांच्या सोयीची प्रभाग रचना होती म्हणून त्यांनी लांबवलं. पण मग आत्तापर्यंत म्हणजे परत 2.5 वर्ष या सरकारची झाली, महाविकास आघाडी सरकार जाऊन ही सरकारला सुद्धा जवळजवळ 2.5 वर्ष झाली, जे आत्ता एकनाथ शिंदेचं सरकार होतं. तर या काळात का झाले नाही? या काळामध्ये मी देखील याच्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी सरकार निवडणूक घेत नाही, निवडणूक आयोग घेतो. मी निवडणूक आयोगाच्याकडे, मदान साहेबांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला. त्यांना सांगितलं की आपण निवडणूक तातडीने घेणं बंधनकारक आहे, अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल असंही सांगितलं. मधल्या काळामध्ये आघाडी सरकारने जी प्रभाग रचना केली होती 3 सदस्य किंवा 2 सदस्य, सरकार गेल्यानंतर पुन्हा जेव्हा नवीन सरकार आलं त्यांनी 29 फेब्रुवारी 2023ला एक अध्यादेश केला आणि 3 पेक्षा कमी नाही आणि 5 पेक्षा जास्त नाही अशी प्रभाग रचना करायला सांगितली. मला असं वाटतं की हे जरी सगळं प्रोसेस चालू असेल कुठलीही, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की जी काय तुमची प्रक्रिया असेल ती चालू राहू देत. प्रभाग कितीचा करायचा, काय करायचा हा राज्य सरकारचा आदेश आहे, कारण का तो MMC ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये तरतूद करावी, तो सरकारचा अधिकार आहे, त्याप्रमाणे करा. परंतु घटना दुरुस्तीनंतर 5 वर्षामध्ये कुठलंही लोकल गव्हर्नमेंट याला एक्सटेन्शन मिळत नाही आणि लोकांच्या सहभागाशिवाय बॉडी चालू राहू नये ही मूळ कल्पना होती सर्वात. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही या पद्धतीने निवडणुका घ्या. त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये जेव्हा तत्कालीन, मला असं वाटतं की माजी नगरसेवक शिवसेनेचे, मला आता नाव आठवत नाही त्यांचं, त्यांनी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आणि हायकोर्टाला सांगितलं 237 ची जी रचना महाविकास आघाडीने केली आहे त्याप्रमाणे निवडणुका घ्या. ओके, ती एक सिंगल प्रभागाची. नवीन सरकारने जे 29 फेब्रुवारीला जे दुरुस्त केलं, ठराव केला, त्याच्यामध्ये त्यांनी 226 म्हणजे 226 का 27 जे जुने प्रभाग आहेत त्याप्रमाणे निवडणुका घ्यायला परवानगी दिली. त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. ओके, शुक्रे साहेबांचं बेंच होतं, त्यांनी याचिका फेटाळली आणि त्यांनी त्या आदेशामध्ये 9 नंबरच्या मुद्द्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा जो आदेश आहे ना त्याचा उल्लेख केला की तातडीने निवडणूक घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याला चॅलेंज करणारी याचिका यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली. ओके, कुणी मुंबई महानगरपालिकेचे जे माजी नगरसेवक होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केले, ती पेंडिंग आहे. ट्रिपल मेथडची पद्धत संपलेली आहे. नंतर OBC आरक्षणाचा विषय मध्य प्रदेशप्रमाणे मान्य झालेला आहे. त्यामुळे ही निवडणूक आडली असावी असा माझा अंदाज आहे. या संदर्भामध्ये दिल्लीमधल्या आमच्या वकिलांशी, कारण का आम्ही 3 याचिका याच्यामध्ये दाखल केल्या होत्या, स्वतः केल्या होत्या. त्या कोणकोणत्या होत्या? म्हणजे त्या याच होत्या की तातडीने निवडणुका घ्या म्हणून, आणि त्याच्यावरच खानविलकर साहेबांची ऑर्डर झाली. आमच्या 2-3 याचिका अजून मुंबई हायकोर्टामध्ये देखील प्रलंबित आहेत. निवडणुका घ्या हा आमचा आग्रह होता. जी प्रभाग रचना केली ती सदोष आहे, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता जी आहे त्याच्यावर निवडणुका घ्या, ती घेणं सोयीचं नव्हतं म्हणून पेंडिंग आहे. ओके, आता आजच मगाशी तुम्ही उल्लेख केला, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत. आम्ही आपल्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि विनंती करतो की या संदर्भामध्ये सर्व सचिवांची एकत्र बैठक घेऊन या संदर्भामध्ये ज्या काही विषय असतील ते मार्गी लावतील आणि देवेंद्रजी कार्यकर्त्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री निश्चित राहतील आणि निवडणुका लवकर होतील. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.